नमस्कार मित्रांनो, मी सचिन सूर्यवंशी। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अंजनवेल गावाजवळ वसलेला गोपाळगड किल्ला हा कोकण किनाऱ्यावरील एक महत्त्वाचा ऐतिहासिक सागरी दुर्ग आहे। अरबी समुद्र, दाभोळ खाडी आणि वशिष्ठी नदी यांच्या संगमाजवळ उभा असलेला हा किल्ला आपल्या भक्कम बांधणी, समृद्ध इतिहास आणि निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो। समुद्र मार्गावरील हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती। गोपाळगडाचा इतिहास अनेक सत्ताधाऱ्यांच्या संघर्षाचा साक्षीदार आहे। सुरुवातीला हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होता, मात्र त्याला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील अनेक किल्ल्यांप्रमाणेच अंजनवेल परिसरावर स्वराज्याचा झेंडा फडकवला आणि या किल्ल्याचे महत्त्व वाढवले। पुढे मराठे, सिद्धी आणि इंग्रज यांच्यात या किल्ल्यावरून अनेक संघर्ष झाले। समुद्रकिनारी असलेल्या रणनीतिक स्थानांमुळे गोपाळगड हा लष्करी आणि व्यापारी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा किल्ला मानला होता। किल्ल्याची वास्तुरचना पाहिली तर त्याची भक्कम तटबंदी, मजबूत बुरुज आणि विशाल प्रवेशद्वाराजवळ आजही इतिहासाची साक्ष देताना दिसतात। लाल जांभळ्या दगडात बांधलेला हा किल्ला कोकणातील पारंपरिक स्थापत्य कलेचे उत्कृष्ट असे उदाहरण आहे। किल्ल्याभोवती असलेली तटबंदी शत्रूंच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आली होती। काही ठिकाणी जुन्या इमारतींचे अवशेष, पाण्याच्या टाक्या आणि संरक्षणात्मक रचना आजही पाहायला मिळतात। गोपाळगड किल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथून दिसणारे अप्रतिम समुद्र दृश्य। किल्ल्याच्या माथ्यावर उभ्या राहिल्यानंतर एका बाजूला अथंग असा अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला दाभोळ खाडीचे सुंदर असे दृश्य आपल्याला नजरेस पडताना त्यावेळेस दिसतात। पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये हा परिसर विशेषतः नयनरम्य दिसतो। त्यामुळे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे ठिकाण नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेले आहेत। आज गोपाळगड हा महाराष्ट्राच्या दुर्ग वैभवाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो। जरी काळाच्या ओघात किल्ल्याच्या काही भागांची झीज झाली असली तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व अजूनही अबाधितच आहे। या किल्ल्याला भेट दिल्यास मराठ्यांच्या शौर्याचा, कोकणच्या समृद्ध इतिहासाचा आणि समृद्धी संरक्षण व्यवस्थेचा जवळून अनुभव देखील आपल्याला घेता येतो। गोपाळगड हा केवळ दगड मातीचा किल्ला नसून तो महाराष्ट्राच्या गौरवशालीच्या इतिहासाचा एक उत्कृष्ट असा नमुना आहे आणि हा संपूर्ण साक्षीदार देखील आहे। तर मित्रांनो, गोपाळगडाबद्दल माहिती देण्याचं एकमेव कारण म्हणजे जे की सध्या संपूर्ण सोशल मीडियावरती ज्या प्रकारे काही पर्यटक त्या ठिकाणी फिरायला गेल्याच्या नंतर तेथील एक स्थानिक व्यक्तीनं की हा किल्ला माझ्या मालकीचा आहे या ज्या पद्धतीनं ते बोलले आहेत, ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्या ठिकाणी जाऊन जसं स्वराज्यासाठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवली होती तशीच एक मोहीम संपूर्ण शिवप्रेमींनी राबवून त्या ठिकाणी गोपाळगडाला आपल्या स्वराज्यामध्ये त्याला परत ओढून घ्यावात की काय असं वाटू लागलं आहे। एकंदरीत हा आहे गोपाळगडाचा इतिहास। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढील अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।